नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचा ब्लॉग रावरून तयार झाला होता. ते गाड्याच्या मागे बघता त्या लय घालत आणि हे मनावर घेतलं होतं आमच्या दक्ष साहेबांनी म्हणजेच आपले पुतणे. आणि ह्यांनी काय केलं तर बादली घेऊन डायरेक्ट गाड्यात धुवायला चालू केलं. हात पोचत नाही, पाणी पोचत नाही, मला पण गाडीवर पाणी मारलं. म्हणजे धुण्याची इच्छा जी होती ना ती खूप भारी होती. आणि यानं दोन्ही गाड्या धुवून घेतल्या, एका दरवाजा पण नीट धुवून निघाला नाही, पण असू द्या, त्यानं धुतलं पाहिजे बिचारनं. त्यानंतर वैभव ऑइल मिलच्या शूटसाठी पोहोचलो होतो. मस्तपैकी तिथला शूट संपून घेतला. तुम्हाला उद्या व्हिडिओ बघायला मिळेल. आणि त्यांच्या फॅक्टरीवर जाऊन खरी शेंगा फोडण्यापासून ते शेंगदाणे बनण्यापर्यंतची प्रोसेस काय असते हे सगळी प्रोसेस तुम्हाला व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे. त्यानंतर सांगोला गेलो होतो, कारण श्री संत बाळूमामा ट्रॅव्हलचा शूट होता आणि तुम्हाला व्हिडिओ उद्या बघायला मिळेलच. त्याचा येताना नंतर आपल्याला हे जे भेटले ते JCBचे मालक आणि प्रगतशील बागायतदार यांची भेट घेऊन घरी येऊन मस्तपैकी जेवण केला. संक्रांत पण होती ना, जेवण तर बाकी मत झालं तुम्हाला सांगतो. जेवणानंतर हे सिद्धिविनायक 3D व्हील अलाइनमेंटला पोहोचलो. ह्याचे मालक लय देखणे थापकड्यात हो काही ही देखणे मालक ह्या बिझनेसचे आहेत. आणि इथं कसं आहे 3D म्हणजे सगळ्या अत्याधुनिक मशिनरी वापरल्या जातात. त्यामुळं 3D मध्ये व्हील अलाइनमेंट असू द्या किंवा व्हील बॅलेन्सिंग असू द्या, एक नंबरमध्ये आपलं काम झालेलं आहे. इथे बघू शकताय. आणि ब्लॉगर आता घरी आलेला आहे. तुम्ही बी झोपा, ब्लॉगर बी झोपणार आहे.